नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. याचा पुढचा भाग पाहणार आहोत. आतापर्यंत आपण 7 भाग याचे पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आदरणीय भंते सारिपुत्त यांनी संवाद दिट्टीचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण वेदना विषयी जाणून घेतलेला आहे. मराठी भाषेतील वेदना याचा अर्थ शारीरिक पीडा असा केला जातो आणि बऱ्याच साधकांची तिथे गल्लत होत असते. पालीमधील किंवा संस्कृत मधील जे वेदना आहे त्याचा अर्थ फक्त अनुभव असा होतो, त्याच्यामध्ये शारीरिक पीडेचा कसलाही संबंध नसतो. पण मराठीमध्ये सर्रासपणे शारीरिक पीडेसाठी वेदना हा शब्द वापरला जातो. 3 प्रकारच्या वेदना असतात: सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद. जसा आपल्या 6 इंद्रियाशी कुठल्याही विषयाचा स्पर्श होतो, तो स्पर्श झाल्याच्या नंतर त्या अनुभवानुसार जर आपल्याला ती वस्तू, तो विषय आवडलेला असेल तर त्याविषयी सुखद संवेदना उत्पन्न होते. जर नसेल आवडला तर दुःखद संवेदना उत्पन्न होते. आणि जर अनोळखी विषय असेल, आपल्याला त्याविषयी माहिती नसेल, तर असुखद अदुःखद संवेदना उत्पन्न होते. कधी कधी असं देखील होतं की एखादा विषय, एखादी वस्तू पूर्वी आपण त्या वस्तूची विषयी आवडलेली आहे किंवा सुखद संवेदना उत्पन्न झालेली आहे, पण ती वेळ ती वस्तूचा किंवा विषयाचा उपभोग घेण्याचा नसतो. अशा वेळी देखील सुखद असुखद अदुःखद संवेदना उत्पन्न होऊ शकते. अशा प्रकारे साधकांनी वेदना जाणून घेणे फार आवश्यक आहे. कुठलाही विषय, कुठलाही धम्म ऐकत असताना मनसोयोग योनिसो मनसिकार म्हणजे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणं फार आवश्यक असतं. कारण जेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पूर्ण ग्रहण करता येतात. जर तुम्ही इतर काम करत असताना धम्माविषयी ऐकत असाल तर बऱ्याचदा छोटे छोटे लिंक असतात त्या तुम्ही मिस करू शकता. तुमच्याकडून त्या ऐकल्या जाऊ शकत नाहीत किंवा त्याच्याकडे लक्ष नसतं आणि मग तो विषय पूर्णपणे समजून घेणे अवघड होऊन जाते. त्यामुळे साधकांनी प्रवचन ऐकताना, धम्म ऐकताना पूर्णपणे योनिसो मनसिकार पूर्णपणे लक्ष देऊन ऐकावं. इतर कुठलेही काम असेल ते नंतर करता येईल.
पण लक्ष देणे फार महत्वाचं आहे. धम्म सांगताना देखील आपण पूर्णपणे लक्ष देऊन धम्म सांगितलं पाहिजे, की जेणेकरून आपण देखील कुठलीही छोटी गोष्ट त्याच्यामध्ये सोडता कामा नये आणि पूर्णपणे आपण ते धम्म व्यवस्थितरित्या दुसऱ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. अशा प्रकारे वेदना 6 प्रकारच्या वेदना, चक्षु वेदना, श्रोत वेदना, घ्राण वेदना, जिव्हा वेदना, काय वेदना, मनोवेदना याविषयी आपण पाहिलेलं आहे. या प्रत्येकीच्या 6 इंटू ह्या 3 सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद अशा 18, मग आतील आणि बाहेरील अशा प्रकारचे 2 असे 54 अशा प्रकारे 18 इंटू 3 54 आणि नंतर आंतरिक आणि बाह्य अशा 2 अशा एकूण 108 वेदनांचा भगवान बुद्ध इथे एक्सप्लेन करत आहेत. जेव्हा वेदनांविषयी सारिपुत्त सांगत असतात तेव्हा जे भंते ऐकत असतात त्यांना तो विषय पटतो आणि ते पुन्हा विचारतात साधुकार करून की अशा प्रकारचा आणखी काही धम्म आहे की ज्यांनी आर्य श्रावक श्रद्धावान होत असतो आणि सद्धम्मामध्ये पुढे जात असतो. तर त्याला उत्तर देताना भंते सारिपुत्त म्हणत आहेत, सिया आवसो आर्य सावको फस्सच्च पर्यानाति फस्स समुदयच्च पजानाति फस्स निरोधच्च पजानाति फस्स गामिनी पटिपदच्च पजानाति एतावतापिको आवसो आर्य सावको सम्मा दिट्ठी होती उजुकतस्स दिट्ठी धम्मे अवेच्च साधन समनांगतो आगतो इतम सद्धम्मम. म्हणजे हो आयुष्यमानांनो आणखीन आहे की ज्यामुळे आर्य श्रावक सम्यक दृष्टीचा होत असतो आणि तो असतो स्पर्श. जो आर्य श्रावक स्पर्श समजतो, स्पर्शाचं मूळ समजतो आणि स्पर्शाचा समुदय निरोध समजतो, स्पर्श निरोधाला जो मार्ग जातो तो स्पर्श निरोध प्रतिपदा जाणतो, तेव्हा आर्य श्रावक सम्यक दृष्टीचा होत असतो. अशा प्रकारे भंते सारिपुत्त पुढील विषय म्हणजे स्पर्श याविषयी सांगत आहेत. कत्मा पणावो फस्सो, कुठल्या प्रकारचे फस्स आहेत. कत्मो फस्स समुदय, स्पर्शाचा मूळ काय आहे. कत्मो फस्स निरोधो, स्पर्शाचा निरोध काय आहे. कत्मा फस्स निरोध गामिनी पटिपदा, फस्स निरोध गामिनी पटिपदा काय आहे. छई में आवसो फस्स, फस्स काया चक्कु संफस्सो सोत संफस्सो घ्राण संफस्सो जीवा संफस्सो
निरोधगामिनी पटिपदा शैलतिष्ठम समाधी समावाच्या समसंकल्प समावाच्या अशा प्रकारे समाधीपर्यंत जे 8 अष्टांगिक मार्ग आहे अशा प्रकारे वेदनांच्या नंतर स्पर्श जाणल्यावरती, स्पर्शाचा मूळ जाणल्यावरती, स्पर्शाचा निरोध जाणल्यावरती, स्पर्श निरोध गामिनी पटिपदा जाणल्यावरती आर्य श्रावक समादृष्टीचा होत असतो. तर आपण स्पर्श म्हणजे स्पर्श जाणून घेऊया. भगवान बुद्ध म्हणतात 3 संगती फस्य, म्हणजे तीन वस्तू एकत्र आल्यावरती स्पर्श उत्पन्न होतो. काय 3? एक इंद्रिय, दुसरं वस्तू आणि तिसरं विज्ञान. ज्या प्रकारे आपण हे 6 इंद्रिय आहेत आपल्याला, डोळे, नाक, कान, जीभ, काया आणि मन, हे 6 इंद्रिय वस्तूवरती कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा त्याच्यावरती आघात होतो किंवा त्याचा स्पर्श होतो, आणि जेव्हा विज्ञान देखील आवश्यक आहे विज्ञान, तर या 3चा संयोग होऊन स्पर्शाची जाणीव होत असते. जसं आपण नेहमी डोळ्याचं उदाहरण घेत असतो, कारण आपण जास्तीत जास्त डोळ्यांचा वापर होत असतो सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी. तसं आपण कानाने ऐकत पण असतो, नाकाने गंध पण घेत असतो, जिभेने रस पण चाखत असतो, आपल्या शरीरावरती वेगवेगळे स्पर्श पण होत असतात, मनामध्ये देखील वेगवेगळे विचार स्पर्श होत असतात. पण एक्सप्लेनेशन करायला डोळ्यांविषयी चक्षु संपज्ज सांगितलं जातं, कारण ते इझिली अंडरस्टँड होत असतं. आता हे जो स्पर्श आहे, जेव्हा आपला इंद्रिय म्हणजे डोळा त्याचा इंद्रिय आहे, सेन्स ऑब्जेक्ट काय आहे? कुठलीही वस्तू जी आपण पाहत आहोत, ती सेन्स ऑब्जेक्ट वरती प्रकाश असणं देखील आवश्यक आहे. अंधारामध्ये आपल्याला कुठली वस्तू दिसत नाही. सेन्स झालं, सेन्स ऑब्जेक्ट झालं आणि कॉन्शियसनेस, तेव्हा आपण आपला कॉन्शियसनेस आवश्यक आहे. जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हा आपला कॉन्शियसनेस पूर्णपणे जागृत नसल्यामुळे त्याच्याकडे कॉन्शियसनेस आपला झोपलेला म्हणणं किंवा सबकॉन्शियस म्हणत नाहीत भगवान बुद्ध, पण पूर्णपणे कॉन्शियस नसतो, आपण झोपलेलो असतो. त्यामुळे स्पर्शासाठी या 3 वस्तू आवश्यक आहे: इंद्रिय, सेन्स ऑब्जेक्ट आणि कॉन्शियसनेस. झोपेमध्ये बऱ्याचदा गोष्टी घडत असतात, त्यामुळे तरी आपल्याला कानावरती फार मोठा आवाज आला तर आपण जागे होत असतो, तेव्हा तो देखील कानावरती आवाज आपला स्पर्श होतो, आणि तो स्पर्श झाल्यावरती फार मोठा आवाज असल्यामुळे आपला कॉन्शियसनेस जागृत होतो, आणि मग आपण आपले डोळे उघडले जातात. अशा प्रकारे झोपेमध्ये देखील आपल्या 6 इंद्रियावरती वेगवेगळ्या विषयांचा स्पर्श होतात. तसं आपल्याला झोपेमध्ये स्वप्न देखील पडतात, म्हणजे तर मनावरती स्पर्श होत असतो. एखादं भीतीदायक स्वप्न, खूप
दुःखदायक स्वप्न पडलं तर आपण रडत असतो किंवा आपण पटकन आपली झोप मोड होते, तो देखील स्पर्शच आहे. तो आपल्या मनोइंद्रिय मनावरती झालेला स्पर्श असतो. तर अशा प्रकारे हे 6 इंद्रियावरती वेगवेगळे स्पर्श होतच असतात आणि या स्पर्शामुळेच आपण वेदना निर्माण होतात. वेदना निर्माण झाल्या की तृष्णा निर्माण होते. तृष्णा निर्माण झाली की मग हे जे आपलं सायकल आहे ते चालू होत जातं. त्यामुळे पासून सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. याच्यामध्ये देखील 3 प्रकारचे स्पर्श भगवान बुद्ध सांगतात. एक आहे अधिवचन संपस्स म्हणजे डेसिग्नेटेड कॉन्टॅक्ट म्हणजे हे आपले रेग्युलर कॉन्टॅक्ट जे होत असतात. दुसरा आहे मनोसंपस्स म्हणजे मनाशी त्याचा संपर्क होत असतो आणि तिसरा आहे पटिग संपस्स म्हणजे 6 इंद्रियावरती जे वेगवेगळे विषय स्पर्श होत असतात आणि त्याचा पुन्हा मनाशी स्पर्श होत असतो. जसं आपण एखादी वस्तू पाहिली किंवा ऐकली त्यानंतर ते जे सेन्स आहे तो कुठल्याही गोष्टी जाणून घेऊ शकत नाही. जसा डोळा फक्त पाहिल्यावरती आपण काही समजू शकत नाही. पण जेव्हा त्याचा मनाशी संपर्क होणार, मनाशी संपर्क झाल्यावरती संज्ञा जागृत होणार. संज्ञा समजणार की ही वस्तू ही आहे. त्यानंतर त्यासोबतच वेदना आणि संकार अशा वेगवेगळे जे आपले आणखीन 4 संज्ञा, संस्कार, वेदना आणि विज्ञान हे एकदमच जागृत होत जातात. अशा प्रकारे स्पर्श हे सगळ्या गोष्टी स्पर्श झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी सोबतच उत्पन्न होत असतात. तर हे 3 प्रकारचे स्पर्श आहेत. अधिवचन, मनोस्पर्श आणि पटिग स्पर्श. पटिग संपर्श म्हणजे इम्पिचमेंट म्हणजे जोरात आदळणे. जसं आपण झोपेमध्ये आपण एखादा लाऊड खूप जोरात आवाज ऐकला की आपण जागा होतो, तो म्हणजे इम्पिचमेंट असतो. बऱ्याचदा आपण पाहत असतो बऱ्याच गोष्टी पाहत असतो, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपलं अटेन्शन नसतं. पण एखादी आकर्षक किंवा अनाकर्षक वस्तू पाहिली की पटकन आपलं त्याच्याकडे लक्ष वेधून घेतलं जातं. त्याला इम्पिंजमेंट म्हणजे पटिग संपर्श. तर आपण पाहतो की आपण बऱ्याचदा आपलं जे पाहणं, ऐकणं हे कॅज्युअल असतं. कारण हे नेहमी आपल्या स्पर्श होत असतात वेगवेगळ्या विषयांचे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी आकृती पाहतो. ती आकृती आपण फार नीटशी त्याचा स्पर्श होतो आपल्या मनावरती त्या आकृतीचा आणि ती आकृती पाहिल्यानंतर आपली संज्ञा जागृत झाली. आपल्याला माहिती आहे ही आकृती काय आहे आणि त्यानंतरचा जो आणखीन जो स्पर्श असतो, डिटेलचा स्पर्श असतो, तर तो पर्टिक्युलर वस्तूकडे आपलं लक्ष वेधलं जातं. जसं स्पष्टपणे सांगायचं झालं तर अपोजिट सेक्स म्हणजे विरुद्ध जे आपले लिंग असतं, जसं पुरुष असेल तर महिलांप्रती, महिला असेल तर पुरुषांप्रती. जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण पाहतोय आकृती आहे, ही महिला आहे. महिला आहे असं म्हटल्यावरती आपला स्पर्श पर्टिक्युलर आपल्याला आवडणाऱ्या वस्तूकडे जसं चेहरा किंवा इतर काही आकर्षक सुंदरता ह्याकडेच आपलं लक्ष वेधलं जातं.
तर अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती जेवणाचं ताट घेऊन येत असेल तर आपल्याला माहिती आहे जेवणाचं ताटामध्ये जेवणाचं ताट असल्यामुळे ते पदार्थांकडे आपलं लक्ष वेधलं जातं. तर अशा प्रकारे हे इम्पिचमेंट म्हणजे एक स्पर्श झाल्याच्या नंतर दुसरा स्पर्श म्हणजे एका स्पर्शासोबतच दुसरा स्पर्श देखील उत्पन्न होत असतो, पण तो पूर्ण त्याचा आघात जो आहे तो जास्त इम्पिंचमेंट असतो, त्याचा जास्त जोरात आघात असतो, त्याची स्ट्रायकिंग क्वालिटी जास्त असते. तर अशा प्रकारे हे स्पर्श आहे. आतापर्यंत जे बाकीचे जेवढे विषय सांगितले त्याच्यामध्ये तृष्णेमुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं सांगितलं. त्यानंतर तृष्णा झाल्याच्या नंतर वेदनेमुळे तृष्णेमुळे वेदना उत्पन्न होते, वेदनेमुळे स्पर्श उत्पन्न होतो. तर हे जसं जसं आपण आता डिटेलमध्ये जातो, तृष्णा कशामुळे उत्पन्न होते, वेदना कशामुळे उत्पन्न होते, स्पर्शामुळे. तर ह्या स्पर्श म्हणूनच स्पर्शाला एक आपण सुरुवातीला पाहिलं की आहारमध्ये देखील स्पर्श आहे. आहार सेकंड जो होता पार्ट आपला त्याच्यामध्ये सेकंड पार्ट म्हणजे पहिलं कुशल मूल अकुशलचा मूळ कुशल मूळ सेकंड होतं हे आहार मध्ये देखील स्पर्श म्हणजे फस्समुळे आहाराचं मूळ म्हटलेलं आहे. तर त्यामुळे कुठल्या प्रकारचे आहार असतात, भौतिक आहार, फस्स, विचार आणि चेतना. तर ह्याच्यामध्ये देखील फस्स आहे तो देखील आहारच आहे. म्हणजे जोपर्यंत आहार मिळत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया होत नाही. तर अशा प्रकारे आहाराचं फार म्हणजे फस्स स्पर्शाचं कारण त्या स्पर्शाच्या नंतरच बाकीच्या गोष्टी घडत असतात. भगवान बुद्ध याला एक सुंदर उपमा देतात. जसं एक गाय आहे, तिच्यावरती केस असतात. तर आपण बऱ्याचदा पाहतो की त्याच्यावरती एखादी माशी बसली किंवा काय बसलं तर ती गाय आहे ती आपली त्वचा हलवते, स्किन हलवते आणि ती माशीला उडवून लावते. तर जर समजा ती जी गाय आहे तिला स्किन आहे आणि तिची चामडी आहे वरती, त्वचा आहे, तिच्यावरती माशी बसल्यावरती तिला जो स्पर्श होत आहे त्या स्पर्शाने देखील ती विचलित होऊन ती माशीला हलवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या स्किनवरती केस देखील आहे, ते केस असून देखील त्या स्पर्शाची तिला जाणीव होत आहे. भगवान बुद्ध पुढे सांगतात की समजा ती स्किन काढलेली आहे, म्हणजे त्वचावरची काढलेली आहे, स्किन काढलेली आहे, केस काढलेले आहेत आणि जेव्हा फक्त मांस ओपन होतं, मांस फक्त आहे त्यावरती ज्या प्रकारे म्हणजे हवेची झुळूक जरी आली तरी वेदना होतात, ऊन पडलं तरी वेदना होतात, माशी बसली तर जास्तच दुःखदायक वेदना होतात. तर अशा प्रकारे स्किन रिमूव्ह केलेली जी गाय असते तिला ज्या प्रकारे स्पर्श होतील त्या प्रकारे आपल्याला स्पर्श होतात सर. म्हणजे थोडीशी थंड हवेची झुळूक किंवा कुठलीही प्रत्येक म्हणजे क्षणाला त्या कारण ह्या गोष्टी घडतच असतात. हवा वाहतच असते, ऊन पडलेलं असतं. तर अशा प्रकारे जर स्किन्ड असेल, त्याच्यावरती केस असतील तर ते एवढी
हलकी झुळूक जरी आली तरी त्याचं आपल्याला त्या गाईला ज्ञान होत नाही. पण जर स्किन काढलेली असेल आणि मांस जर ओपन असेल तर त्या गाईला छोटीशी झुळूक देखील त्रासदायक ठरत असते. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्वचा काढलेल्या गायीचं उदाहरण दिलेलं आहे. तर तशा प्रकारे आपण असतो. आपण नेहमी ही वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पर्श आहे त्याला बाधित असतो. ते स्पर्श आपल्यावर आदळत असतात आणि त्या स्पर्शामुळे सगळं हे घडत असतं. मधुपिंडक सुद्धा आहे मध्यम निकायमधलंच. तर त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतायत फस्य समुदये सभ्य धम्मा, म्हणजे सगळ्या धर्माची उत्पत्ती जी आहे, जे मूळ आहे ते स्पर्श आहे. स्पर्शामुळे सगळ्या गोष्टी उत्पन्न होत असतात. तर अशा प्रकारे हे स्पर्श आहे. स्पर्शाचा मूळ काय आहे, स्पर्शाचा निरोध काय आहे आणि स्पर्शाचा निरोध गामिनी प्रतिपदा म्हणजे सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कर्मांत, सम्मा आजीविका, सम्मा व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी, हा 8 प्रकारचा जो मार्ग आहे त्याच्यावरती राहून आपण या स्पर्शाला निरोध करू शकतो. जर अशा मार्गावरती आपण चाललो तर आपण एक वेळ अशी येते की आपण निरोध समापत्तीमध्ये आपण आपले ध्यान किंवा आपली लेवल निरोध समापत्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्याला शून्यत्व फस्य म्हटलं जातं. म्हणजे कुठल्याहीच प्रकारचा स्पर्श होत नाही. त्याला निरोध समापत्ती, निब्बाणाच्या आधीची जे आहे त्याला निरोध समापत्ती म्हटलं जातं. आणि याचा बेस असतो अपनिद, म्हणजे अनित्यता, अनात्म आणि दुःख, या 3च्या बेसवरती आपण हे शून्यत्व, शून्य स्पर्श प्राप्त करू शकतो. जेव्हा कुठल्याही प्रकारचे शारीरिक स्पर्श सीज होतात तेव्हा कॉन्टॅक्ट देखील सीज होतात, म्हणजे आपले स्पर्श देखील सीज होतात. जेव्हा निरोध समापत्तीपर्यंत आपण पोहोचतो तेव्हा फिजिकल फॉर्म, मेंटल फॉर्मशी कॉन्टॅक्टच होत नाही आणि त्याप्रमाणे तिथे उत्पन्न होत नाही. आणि ह्या 5 इंद्रियाशिवाय जो स्पर्श उत्पन्न होतो त्याला निब्बाण स्पर्श म्हटलं जातं. अशा प्रकारे स्पर्श हा सगळ्या धर्मांचा मूळ आहे. आणि जेव्हा स्पर्शाचा निरोध होतो तेव्हा आपण आपलं जे दुःख आहे त्याचा देखील निरोध करू शकतो, निब्बाण प्राप्त करू शकतो. जे दुःख आहे ते स्पर्शामुळे उत्पन्न होतं आणि जे निर्वाण आहे ते देखील जेव्हा स्पर्शाचा निरोध होतो तेव्हा लिबरेशन म्हणजे निब्बाण प्राप्त होते. अशा प्रकारे स्पर्शाबद्दल आणखीन देखील सांगतात की फुटस्य लोक धम्महि चित्तम यस्य न कंपते अशोकम विरजम केमम एतम मंगलमुक्तम. हे 8 प्रकारचे जे लोकधम्म आहेत, जसे लाभ आणि सुख दुःख, स्तुती निंदा प्रशंसा आणि अप्रशंसा, यांचा आपल्या मनाशी जेव्हा स्पर्श होतो तेव्हा दुःख उत्पन्न होतं आणि जेव्हा याचा आपण निरोध करू
तेव्हाच आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो आणि हे आपल्यासाठी मंगल आहे. स्पर्शाबद्दल स्पर्श सांगितल्याच्या नंतर स्पर्शाचा मूळ काय आहे? सर आवाज बंद झालाय. निरोध अयमेव अर्यो अट्ठंगिको मग्गो पश्च निरोधगामिनी पटिपदा समाधिट्ठी संकल्प ते समाधी. तर अशा प्रकारे सळायतन समुदाय म्हणजे सळायतन म्हणजे 6 इंद्रिय. 6 इंद्रियाप्रती जो आपला 6 इंद्रियांची जेव्हा उत्पन्न होते तेव्हा स्पर्श निर्माण होतो. तर आपण स्पर्श समजला असेल आपण सळायतन देखील पाहू शकतो. सळायतन म्हणजे हे जे 6 कारण ह्या 2 गोष्टी या 2 गोष्टी रिलेटेड आहेत, स्पर्श आणि सळायतन, म्हणून आपण सोबतच घेऊया. त्यामुळे समजायला आपल्याला सोपं पडेल. तर सळायतन म्हणजे 6 आयतन, 6 इंद्रिय. जर सळायतनला समजून घ्यायचं असेल तर मराठीमध्ये बरेच शब्द आहेत. त्यातला एक शब्द म्हणजे रंगायतन. आता रंगायतन म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे थिएटर किंवा जिथे नाटक वगैरे होत असतं. तर हा रंगायतन शब्द कशा प्रकारे आला? तर रंगायतन म्हणजे अशी जागा जिथे रंगकर्मी येऊन आपली कला सादर करतात आणि ती कला किंवा ते जे त्यांचं स्किल आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तिथे जमा होत असतात. तर मग रंगकर्मी आले, ती जागा आली आणि त्याला पाहणारे प्रेक्षक आले. तर अशा प्रकारे हे जेव्हा समूह एकत्र होतो, या 3-4 गोष्टी एकत्र होतात तेव्हा ते आयतन म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे सळायतन म्हणजे प्रत्येक जे इंद्रिय आहे ते इंद्रियाच्या, जसं आपला डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, शरीर आहे आणि मन आहे, हे फक्त इंद्रियाने आपण गोष्टी अनुभव घेत असतो. पण जेव्हा त्याच्यासोबत विज्ञान देखील त्याच्यासोबत असतं आणि फस्त देखील त्याच्यासोबत असतं. ह्या गोष्टी जेव्हा सगळ्या एकत्र होतात त्याला सळायतन म्हटलं जातं. आणि ह्या गोष्टी सळायतन, ह्या गोष्टीचा पूर्ण एक इफेक्ट निर्माण होतो आणि त्याला सळायतन म्हटलं जातं. ह्या सळायतनमुळे
फस्ट निर्माण होतोय आणि फस्टमुळे वेदना निर्माण होत आहे, वेदनामुळे तणाव निर्माण होत आहे. तर अशा प्रकारे सळायतन म्हणजे 6 आयतन आहेत. हे याच्यामुळे आपण याचा जर आपण निरोध करू शकलो तर आपण दुःख निरोध करू शकतो. याचा जर आपण मूळ जाणू शकलो तर आपण दुःखाचं मूळ जाणू शकतो. तर हे जे सळायतन आहे, हे महासलायतन सूक्तामध्ये 149 आहे. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी खूप विस्तृतपणे सांगितलेलं आहे. तर हे सळायतन कसं जाणून घेऊ शकतो आपण, तर आपण जो सेन्स बेस आहे, आपला जो सेन्स बेस म्हणजे डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा आणि मन याचा जो जाणून घेणे हे कशा प्रकारचे आहेत, म्हणजे कशा प्रकारे काम करतात. फक्त डोळा आहे तो फक्त बघण्याचं काम करू शकतो, पण केव्हा काम करू शकतो, जेव्हा त्याच्यावरती उजेड असेल, लाईट असेल तेव्हाच. अंधारामध्ये आपण पाहू शकत नाही. तर हे नोईंग ऑफ द सेन्स बेस आहे. नोईंग ऑफ द सेन्स बेस ऑब्जेक्ट हे 6 प्रकारे आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. तर नोईंग ऑफ द सेन्स बेस ऑब्जेक्ट म्हणजे आपण जे काही पाहत आहोत त्यालाही आपण जाणलं पाहिजे. त्याच्यामधलं अनिच्छ, दुःख, अनात्म आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर येतं आपले जे आश्रव आहेत, आश्रव त्यांना पण आपण जाणलं पाहिजे. कारण जरी आपण ह्या गोष्टी पाहत असलो, जरी यामध्ये आपण ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, जो विषय आहे त्याला आपण जाणत असलो, तर ह्या विषयाला जाणल्याच्या नंतर अनिच्छ, दुःख, अनात्मा हे जाणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपले जे आश्रव आहेत त्याच्यामुळे ह्याची उत्पत्ती होत आहे. ह्या आश्रवांमुळे म्हणजे आपले जसे संस्कार आहेत, आपण जे संस्कार केलेले आहेत त्याच्यामुळे याची उत्पत्ती होत असते. आणि हे जे संस्कार आहेत किंवा हे जे विचार आहेत, हे जे थॉट आहेत, यांच्याविषयी देखील आपण जाणलं पाहिजे की हे विषय आहे, वस्तू आहे, या अराईज होत असतात, अराईज होत असतात, पास होत असतात, अराईज होत असतात, पास होत असतात. मग आपले विचार देखील अराईज होतात, पास असतात. एखादी वस्तू आहे ती आपण पाहिली किंवा एखादा आवाज ऐकला तर तो उत्पन्न होतात, तो नष्ट होत असतो. उत्पन्न होतात, तो नष्ट असतो. आणि एखादा जो आपला विषय किंवा वस्तू आपल्या सळायतनमध्ये आलेली आहे, ती उत्पन्न होते, नष्ट होते आणि पुन्हा तोच सेम जो आहे तो स्पर्श किंवा तो जो जे आपण उत्पन्न नष्ट झालेले पाहिलेलं आहे ते पुन्हा येत नाही. पुन्हा जेव्हा येईल ते दुसऱ्या फॉर्म मध्ये येणार, दुसऱ्या रूपामध्ये येणार. पण जो उत्पन्न झालाय, नष्ट झालाय तो पुन्हा येत नाही. म्हणजे त्याचं पुनरावर्तन होत नाही, पुनरावृत्ती होत नाही. तर हे आपण सळायतनला समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण हा बेस आहे, हा बेस आहे नामरूपचा. नामरूप म्हणजे आपली मटेरियल बॉडी आहे ती 4 धातूची आहे, मेंटल बॉडी आहे म्हणजे मानसिक, जे मानसिक काया म्हटलं जातं त्याला, फस्ट वेदना, संज्ञा, चेतना आणि मनसिकार. किंवा कारण अटेन्शन असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. तर ह्या गोष्टी नामरूपची सुरुवात अशी होत असते. मग म्हणून knowing the sense object, knowing the sense based object, knowing the fetters, knowing arising of fetters, knowing disappearing of fetters, and knowing that not coming back of these fetters, हे फार आवश्यक आहे. नेहमी नेहमी या गोष्टी आपण नेहमी नेहमी आपण या गोष्टींवरती चिंतन केलं पाहिजे की आपला जो सेन्स बेस आहे म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत ते काय आहेत, इंद्रियावरती जे विषय किंवा वस्तू येत आहेत ते काय आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे,
नंतर ह्याच्याशी आपण कुठल्या गोष्टीमुळे आकर्षित होत आहोत आणि हे आकर्षण आपलं जे आहे ते कशा प्रकारे एकदा उत्पन्न होतं, नष्ट होतं आणि ते पुन्हा येत नाही. तर ह्या 6 गोष्टींचा जेव्हा आपण चिंतन करू तेव्हा या सळायतन बद्दल आपण पूर्णपणे जाणून घेऊ शकतो. आणि हे सळायतन कुठले आहेत? चक्खायतन, सोतायतनम, घानायतनम, जिव्हायतनम, कायायतनम आणि मनायतनम. हे 6 प्रकारचे आयतन आहेत. चक्कू आयतन आहे, श्रोत आयतन आहे, घाणेंद्रिय आयतन आहे, जीव आयतन आहे, काय आयतन आहे आणि मनो आयतन आहे. आणि तर हे आयतन आहेत. हे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट, त्यांचा प्रभाव एकत्रपणे होत नाही तोपर्यंत स्पर्श उत्पन्न होत नाही. स्पर्श उत्पन्न झाल्याच्या नंतर वेदना उत्पन्न झाल्याच्या नंतर तृष्णा उत्पन्न होत. तर हे सळायतन च्यामुळे हे होत असतं. आणि याचा मूळ काय आहे? तर सळायतनचा उत्पन्न कशामध्ये होतं? नामरूप समोदया, सळायतन समोदया. नामरूप निरोध, सळायतन निरोध. तर नामरूपच्या उत्पन्न झाल्यामुळे सळायतन उत्पन्न होतं. जसं आपण आपला जन्म होतो. जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला नामरूप प्राप्त झालं. नामरूप प्राप्त झाल्याच्या नंतर ही 6 इंद्रिय आपल्यामध्ये उत्पन्न होत असतात. गर्भामध्ये एकदम लहान गर्भ असतो. त्यानंतर त्याची विकसित होत त्याला डोळे, कान, जीभ, स्पर्श, काया अशा प्रकारे त्याचा विकास होत असतो. तर याच्यामुळे तुम्ही समजू शकता की नामरूप मुळे सळायतन उत्पन्न होत असतं. पण हे फक्त उदाहरण देण्यासाठी. बाकी इतर ज्या आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये देखील फक्त जन्माच्या वेळीच नाही तर इतर वेळी देखील नामरूप नेहमीच उत्पन्न आणि सीज होत असतं आणि सळायतन उत्पन्न आणि सीज होत असतं. अशा प्रकारे स्पर्श सळायतनमुळे स्पर्श उत्पन्न होतं. आणि हे 6 प्रकारचे आयतन आहेत. चक्कायतनम, सोतायतनम, घानायतनम, जिव्हायतनम, कायायतनम, मनायतनम. हे 6 आयतनांवर नामरूपामुळे निर्माण होतात. नामरूप कशामुळे निर्माण होतात ते आपण पुढच्या वेळी बघू. मला वाटते 2 जे आपण सब्जेक्ट आज घेतलेले आहेत ते दोन्ही एकाशी निगडीत असल्यामुळे दोन्ही एकत्र घेतलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं ठीक आहे. सळायतन विषयी इतकंच. साधू साधू साधू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थोडस कन्फ्युजन होऊ शकतं कारण काही गोष्टी पण आयतन आणि स्पर्श ह्या 2 गोष्टी जसे आपण त्यावेळेस चिंतन करत जाऊ तशा गोष्टी आपल्याला समजून घेणं इझी होतं. नेहमी या गोष्टींवरती विचार करायचा की फक्त मी डोळ्याने पाहिलं अंधार आहे तर मला दिसत नाही, अंधार नसल्यावरती दिसतं. मग फक्त डोळे शाबूत आहेत आणि जसं एखादा अनकॉन्शियस माइंड असेल जेव्हा आपलं त्या विषयी अटेन्शन नसेल तेव्हा आपल्याला दिसत असतं पण आपलं आकर्षित होत नाही त्या गोष्टींकडे. ते अशा प्रकारे देखील स्पर्श असतो.
तर ते आपल्याकडे, आपण त्याच्याकडे पाहत असतो, पण आपण अटेन्शन, कारण आपलं योनिसो मनसिकार नसतं, त्यामुळे आपण त्याला ग्रास्प करत नाही, आपण पकडत नाही. अनम्यूट करा. सळायतन म्हणजे सळायतन म्हणजे 6 आयतन. 6 आयतन म्हणजे जसं आयतन सांगितलं, या 3-4 गोष्टी, जास्त गोष्टी एकत्र येऊन त्या काम करायला सुरू करतात, एकत्रपणे काम करतात. जेव्हा आपण फक्त डोळा बघण्याचं काम करतो, पण जोपर्यंत संज्ञा सोबत येत नाही, विज्ञान सोबत येत नाही, संस्कार सोबत येत नाही, तर त्याचा इफेक्ट होत नाही. आताच मी जसं सांगितलं, जसं आपलं लक्ष नसतं कुठल्याही गोष्टींवरती आणि आपण पाहत असतो, पण आपण ग्राफ करत नाही ती गोष्ट. आपण आपलं लक्ष नसतं, तर जरी लक्ष असलं तरी आपण ती ग्रास्प करत नाही. म्हणजे डोळ्यांनी पाहतो ती वस्तू आहे, पण आपण आपलं अटेन्शन नसतं त्याच्यात. मग जोपर्यंत संज्ञा त्याच्यासोबत येत नाही, संज्ञा ओळखत नाही, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी, जोपर्यंत ह्या सगळ्या वस्तू एकत्र येत नाहीत, तोपर्यंत ते आयतन पूर्ण होत. आणि ते आयतन पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्या गोष्टी अनुभवू शकतो, त्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. तर हे आयतन असतं. जसं रंगायतन सांगितलं, रंगायतन म्हणजे जे कलाकार आहेत, ते जी कला सादर करण्याची जागा आणि प्रेक्षक, हे 3 असल्यावरती ते पूर्ण आयतन होतं. आणि ते आयतन झाल्यावरती मग ते जो त्याचा प्रभाव होणार आहे. जर रंगकर्मी आले, कलाकार आले, तिथे फक्त त्यांनी सादर केलं नाटक, कोणी पाहायलाच नसलं, तर ते कला सादर होईल का? नाही होणार. जेव्हा प्रेक्षक त्याच्यामध्ये येणार, ते प्रेक्षक बघणार कला, तेव्हा ते आयतन पूर्ण होणार. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी सळायतन म्हणजे ह्या 6 वस्तूंमध्ये जसं संज्ञा पण तिथे आवश्यक आहे, कॉन्शियसनेस तिथे आवश्यक आहे, विज्ञान आवश्यक आहे, आपलं लक्ष आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी येऊन सळायतन उत्पन्न होतं. ते सळायतन म्हणजे हे 6 चक्कू आयतन, श्रोत आयतन, घ्राण आयतन, जीवायतन, कायायतन, मनायतन. तर असे हे पूर्ण त्यांचं एकत्र येण्याला आयतन म्हटलेलं आहे. आलं लक्षात? हो, थँक्यू सर. आणि अनम्यूट करा. हॅलो सर, हा बोला. देव म्हणजे कोण? देव. हा, आणि आणखी एक प्रश्न आहे, ते तुम्ही स्पर्श सांगितले ना 5 प्रकारचे, ते पुन्हा एकदा सांगा. स्पर्श. हा, कोणत्या प्रकारचे ते 5 स्पर्श सांगितले ना तुम्ही, दुःख उत्पन्न होणारे? स्पर्श 3च प्रकारचे: अधिवचन स्पर्श, मनोसंपस्स, पटिक संपस्स. अच्छा. आणि 5 म्हणजे आपले 6 स्पर्श आहेत. जसं आपलं डोळ्यांनी पाहिल्यावरती चक्षु संपस्स होतं, कानाने ऐकल्यावर शब्द श्रोत संपस्स होतं, जिभेवरती जिव्हा संपस्स म्हणजे स्पर्श. जसं आपण डोळ्यांनी पाहिलं की डोळ्यावरती स्पर्श होतो, कानाने ऐकल्यावरती कानावरती स्पर्श होतो, जिभेवरती एखादी टेस्ट असेल तर जिभेवरती स्पर्श होतो, मनावरती विचार उत्पन्न होतात ते मनोस्पर्श. असे हे स्पर्श असतात. 5 नाही, 6 प्रकारचे स्पर्श. 6. अच्छा. जसं सळायतन 6 इंद्रिय आहेत, सळायतन तसे 6 प्रकारचे स्पर्श. आणि जोपर्यंत इंद्रिय, वस्तू आणि विज्ञान हे 3 एकत्र येत नाही, तोपर्यंत स्पर्श उत्पन्न होत नाही.
ठीक. ओके. हो सर. आणि तो प्रश्न देव म्हणजे कोण? त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. देव देव म्हणजे भगवान बुद्धांनी जो आपला जे इतर धर्मामध्ये जी संकल्पना आहे देव म्हणजे ज्यांनी सृष्टी निर्माण केली, जो आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतो, अशा प्रकारची संकल्पना भगवान बुद्धांनी सांगितलेली नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे जे कोणी चांगल्या प्रकारची कार्य करतात, तर त्यांना मृत्यूच्या नंतर एक चांगली पोझिशन मिळते, स्वर्गलोक किंवा देवलोक. आणि ती त्याच्यामध्ये जसं आपण 7 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं, सगळ्या सुखसोयी आपल्याला उपलब्ध असतात, तशा प्रकारे त्या सुखसोयी त्या देवांना उपलब्ध असतात. त्यांना ते देखील त्यांची काही स्पेशल अशी इंटरेस्ट स्टेटस नसतो, पण त्यांनी जे चांगली कार्य केलेले आहेत त्यांच्यामुळे त्यांना ते देवत्व चांगलं जन्म प्राप्त झालेला असतो, ज्याच्यामध्ये दुःख फार कमी असतं किंवा दुःख नसतंच. आणि ते काही सृष्टीचे निर्माण करता वगैरे ते स्वतः दुःखातून मुक्त होऊ शकत नाहीत. त्यांना ते पुन्हा मानव जन्मच घ्यावा लागतो जर निब्बाण प्राप्त करायचं असेल तर. तशा प्रकारे हे देव सांगितलेले आहेत. चातुर्मार राज वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळ्या लेवल, जसं आपलं कर्म असेल, जर तुम्ही ध्यानाप्राप्त असेल, 4 ध्याना प्राप्त केल्यावरती वेगळे लेवल असते, अरूप ध्याना प्राप्त केल्यावरती ब्रह्मलोक प्राप्त होतो. तर अशा प्रकारची देवाची संकल्पना भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. हो सर. थँक्यू सो मच. ठीक. मागे म्हणते गुणरत्नांच्या जो वेदनेवरती धम्माटॉक झाला होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी वेदना हे सगळेच विषय फार वास्ट आहेत, खूप डीप आहेत, पण आपण बेसिक समजून घेऊया. तर जसं इंद्रिय आहे, इंद्रियावरती स्पर्श होतो, क्रेविंग अराईज होतो, म्हणजे तृष्णा जागृत होते. व्हिज्युअल ऑब्जेक्ट म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्ट पाहिला की क्रेविंग अराईज होतं. विज्ञान उत्पन्न झालं की क्रेविंग अराईज होतं. फर्स्ट उत्पन्न झालं की क्रेविंग अराईज होतं. फिलिंग उत्पन्न झालं, वेदना उत्पन्न झाल्या की क्रेविंग अराईज होतं. संज्ञा उत्पन्न झाली की क्रेविंग अराईज होते. थॉट उत्पन्न झाले की क्रेविंग अराईज होतं. क्रेविंग उत्पन्न झालं की क्रेविंग अराईज होतं. आणि त्याच्याविषयीची आसक्ती, त्याच्यामुळे देखील डेलिब्रेशनमुळे देखील क्रेविंग अराईज होतं. आपण नेहमी त्याच्याविषयी विचार करत राहिलो तरी क्रेविंग अराईज होतं. ते हे वेदना देखील बऱ्याच विषयांमुळे उत्पन्न होत असते. त्यामुळे फक्त स्पर्शामुळे किंवा वेदनेमुळे नाही, जसं आपण डिटेल्स मध्ये जाऊ तसं आणखीन आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या प्रज्ञेमध्ये भर पडत असते. तर हा विषय चांगला वाटला म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. आणखीन कोणाला काय प्रश्न? कोणाचे काही ध्यानाविषयी प्रश्न असतील तरी ते देखील विचारू शकता.
ठीक आहे, काही प्रश्न असतील तर आपण क्लोज करू शकतो. धम्मपालन कथा. सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सचिद पर्योदपणम् एतं बुद्धान शासनम् धम्मचरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखसेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च appam visutvanam dhammam kayena pasati sabe dhammadharo hoti yo dhammam nappamajjati natti me saranam ayam buddho me saranam varam yetena sajjavajjena hotu me jayanam natti me saranam ayam धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् सा 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि